मी तेजस्विता कुमठेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या होम ट्युटर या चॅनलवर। मागील व्हिडिओजमध्ये आपण टेन्स पाहिलं, त्याचे आणि उपप्रकार पाहिले, फॉर्म्युला ही सगळे पाहिले होते। आणि तुम्हाला जर तेच टेन्स पुन्हा पाहिजे असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ते सगळे पाहू शकता आणि समजावून घेऊ शकता। आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये व्हॉइस शिकणार आहोत। व्हॉइसचे प्रकार किती आहेत, त्याचे फॉर्म्युलाज कसे आणि आपण ते व्हॉइस कन्वर्ट कसं करायचं हे आज आपण शिकणार आहोत। चला तर मग पाहूया व्हॉइस। व्हॉइस म्हणजे प्रयोग आणि व्हॉइसचे हे बेसिकली दोन प्रकार पडतात। पहिला म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस। फ्रेंड्स, हे व्हॉइसचे दोन प्रकार आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस। ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला कर्तरी प्रयोग म्हणतो। आणि ह्याला ओळखण्यात सोपी गोष्ट, सोपा प्रकार म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस हा नेहमी सुरू होतो तो म्हणजेच कर्त्याने, म्हणजेच सब्जेक्टने। इट बिगिन्स विथ सब्जेक्ट। आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोग। आणि हा सुरू होतो कर्मणी म्हणजेच कर्म, म्हणजेच याचं वाक्य सुरू होतं ते कर्माने सुरू होतं म्हणजेच ऑब्जेक्ट। इट बिगिन्स विथ ऑब्जेक्ट। तर हे आहेत आपले इंग्लिश मधले व्हॉइसचे दोन प्रकार, बेसिकली ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस। ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग। आता या व्हॉइसचं कन्वर्ट सुद्धा आपण टेन्सच्या वरून करणार आहे। यासाठी आपण टेन्सचे सगळे फॉर्म्युलेज पाहिले होते। तर चार्ट स्पेशली तुम्हाला चौथ्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलेला होता पूर्णपणे। त्याच फॉर्म्युलानुसार आपण फक्त कन्वर्ट करणार आहे आणि व्हॉइसचा नवीन फॉर्म्युला कसा इझिली तयार करता येतोय हे आपण पाहणार आहे। चला तर मग पाहूया टेन्सच्या नुसार व्हॉइसचा चेंज कसा होतो। आता आपण टेन्स सुरुवात केली होती पहिल्या प्रकारापासून, तसंच या पण व्हॉइसची सुरुवात आपण टेन्स जो पहिला टाइप होता बेसिक तो होता प्रेझेंट टेन्स आणि याची पण सुरुवात आपण प्रेझेंट टेन्सनेच करणार आहोत। तर पहिल्यांदा आपण घेतोय प्रेझेंट टेन्स। प्रेझेंट टेन्स मधला फर्स्ट सब टाइप आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। याचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहितच आहे, आपण पाहिलेला होता सब्जेक्ट प्लस गिवन प्लस ऑब्जेक्ट। आणि यानुसारच आपण आता व्हॉइसचा फॉर्म्युला तयार करणार आहे, तो म्हणजे ऑब्जेक्ट प्लस इज आर प्लस V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस येस म्हणजेच सब्जेक्ट। तर हा जो आता फॉर्म्युला आहे आपला टेन्सचा, ते आपला असणार आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य। आणि आपल्याला त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं, म्हणजेच या फॉर्म्युलानुसार आपल्याला त्याचं कन्वर्जन करायचं पॅसिव्ह व्हॉइस। आता आपण एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लगेच कळेल। ही प्लेज अ गेम, हे आपलं वाक्य आहे आणि हे आपलं वाक्य आहे व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, कारण याचा फॉर्म्युला होतो सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट। हे आपलं आहे ऍक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह हे कायम कन्वर्ट होतं ते म्हणजे पॅसिव्ह मध्ये, म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्वर्जन करायचंय। यामध्ये आता आपल्याला सुरुवातीला या फॉर्म्युलानुसार जायचंय। पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं वाक्यातलं ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म। या वाक्यात ऑब्जेक्ट आहे अ गेम।
गेम हे सिंगुलर आहे. सिंगुलर असल्यामुळे आपल्याला इज घ्यायचे. जर अनेक वचन असतं म्हणजे प्लुरल असतं तर आपण आर घेतलं असतं. अ गेम इज. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच आपल्या V1 चं V3 थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. क्रियापदाचा तिसरा फॉर्म. आता आपल्या इथे क्रियापद आहे प्लेज. त्याचा थर्ड फॉर्म होतो प्लेड. प्लेड. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय बाय आणि सब्जेक्ट आपला आहे ही आणि ही ची द्वितीया हिम होतं. म्हणजे आपलं वाक्य तयार होतं अ गेम इज प्लेड बाय हिम. पुन्हा एकदा आपण फॉर्म्युला नुसार चेक करूया. सुरुवातीला घेतलं आपण अ गेम म्हणजेच हे आपलं आहे ऑब्जेक्ट. त्यानंतर आपण घेतलं ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब इज. त्यानंतर आपण घेतलं V3. त्यानंतर बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट. म्हणजे हे झालं आपलं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्व्हर्जन टेन्स रूल. म्हणजे आपण प्रेझेंट टेन्स मधला पहिला टेन्स बघितला सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याच्या फॉर्म्युला नुसार आपण ऍक्टिव्हचं वाक्य बघितलंय सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट ही प्लेज अ गेम आणि त्याचं आपण कन्व्हर्जन केलं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. दे चेंज रूम्स. पुन्हा एकदा सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट म्हणजेच हे आपलं आहे टेन्सचं वाक्य. टेन्सचं वाक्य म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य. आणि आता आपल्याला याचं कन्व्हर्जन करायचंय ते म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. आपला फॉर्म्युला होता ऑब्जेक्ट प्लस पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यायचे रूम्स. मागच्या सेंटेन्स मध्ये फ्रेंड्स आपलं ऑब्जेक्ट होतं ते होतं सिंगुलर म्हणून आपण इज घेतलं होतं. आणि आता आपल्या फॉर्म्युला नुसार आता आपलं ऑब्जेक्ट प्लुरल आहे अनेक वचन आहे म्हणून आपण घेणार आहे आर. तर रूम्स आर V1 चा V3 चेंज्ड बाय दे. हे झालं आपलं पॅसिव्ह व्हॉइसचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह मध्ये आपण केलेलं आहे. आपण पाहिलं होतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आणि याचा आपण टेन्सचा फॉर्म्युला पाहिलेला होता तो म्हणजे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे हा आपला आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. आणि आता आपल्याला त्याचा करायचंय पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे याचा सुरुवातीला प्रत्येक व्हॉइसच्या प्रत्येक फॉर्म्युलाची सुरुवात ही ऑब्जेक्टने होते. ऑब्जेक्ट प्लस इज आर प्लस बीइंग प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हे आपल्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. पहिल्या व्हॉइसच्या फॉर्म्युला मध्ये सुद्धा काही गोष्टी कॉमन आहेत. यामध्ये सुद्धा आपण ऑब्जेक्ट घेतलं होतं इज आर घेतलं होतं V3 घेतलं होतं बाय घेतलं होतं आणि सब्जेक्ट सुद्धा घेतलं होतं. म्हणजे या फॉर्म्युला मध्ये चेंज आहे तो फक्त बीइंगचा. आता इथे बीइंग का बरं आलं कारण इथे बीइंग आपण घेतलंय ती म्हणजे आपली क्रिया इथे कंटिन्युअस आहे ING फॉर्म आहे आणि इथे आपली कंटिन्युअस क्रिया दाखवण्यासाठी आपण घेतलं बीइंग. बाकीचा सगळा फॉर्म्युला हा सेमच आहे. तेच वाक्य आपण कंटिन्यू करूया. ही इज प्लेइंग अ गेम. आता हे वाक्य आपल्याला या पॅसिव्ह व्हॉइसच्या फॉर्म्युला नुसार करायचंय. आपल्याला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचंय आणि ऑब्जेक्ट आपला आहे अ गेम सिंगुलर आहे त्यामुळे आपण घेणार आहे इज. अ गेम इज बीइंग. बीइंग आपण घेतलं ह्या ING साठी बीइंग. उरलं आपलं हे प्ले म्हणजेच वर्ब त्याचा आपण V3 करणार प्लेड बाय ही. हे आपलं झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं व्हॉइस. यामध्ये मेजर पार्ट आहे तो म्हणजे इज बीइंग
प्लेड म्हणजे महत्वाचं आहे हेल्पिंग वर्ब बी आणि V3. बाकी सगळ्या वॉइस मध्ये ऑब्जेक्ट बाय आणि सब्जेक्ट हे कॉमनच येणार आहे. आता आपण पुढचा टेन्स पाहूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याचा आपण टेन्सचा फॉर्म्युला पाहिला होता. सब्जेक्ट प्लस हॅज और हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच हा आहे आपला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि याचा आहे पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला. सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर हॅज और हॅव. आता आपली ही क्रिया पूर्ण आहे. आपण इथे घेणार आहे बीन, हॅज बीन, हॅव बीन प्लस V3 प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट. म्हणजे इथं चेंज आहे तो हॅज हॅव बीन मध्ये. बाकी सगळं कॉमन आहे पहिल्या व्हॉइसच्या फॉर्म्युला पासून. याचा आपण वाक्यामध्ये बघूया. पुन्हा तेच म्हणजे तुमच्या लक्षात येईल चेंज. ही हॅज. आता इथे हीच्या पुढे आपण हॅज घेतलं कारण आपला कर्ता सिंगुलर आहे. सिंगुलर कर्त्याच्या समोर काय हॅज येतं. ही हॅज प्लेड अ गेम. आता आपण याचं पॅसिव्ह व्हॉइस करणार आहे. आपला ऑब्जेक्ट आहे अ गेम. हेही सिंगुलर आहे त्यामुळे आपण पुन्हा एकदा घेणार आहे हॅज. परफेक्ट आहे पूर्ण आहे म्हणून बीन, हॅज बीन प्लेड बाय ही. हे आहे आपलं या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा व्हॉइस. खूप इझी आहे. प्रत्येक फॉर्म्युला आपण बघितलाय. आता जो चौथा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं कन्वर्जन आपण व्हॉइस मध्ये करत नाही. म्हणजेच त्याचं व्हॉइसचा फॉर्म्युला होत नाही किंवा त्याचं व्हॉइस होत नाही. त्यामुळे प्रत्येक टेन्स मध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स यामधल्या फक्त पहिल्या 3 टेन्सचं व्हॉइस होतं आणि जो आपला तिसरा टेन्स आहे फ्युचर टेन्स त्यातल्या फक्त 2च टेन्सचा आपण व्हॉइस बनवू शकतो. यातले हे आपण 3 प्रकार बघितले. आता पुन्हा एकदा पहिल्यापासून हे तिन्ही प्रकार आपण टेन्स आणि व्हॉइस याच्या फॉर्म्युला सहित रिवाइज करूया. आता तुम्हाला हे टेन्सचे फॉर्म्युलाज बघून व्हॉइसचे फॉर्म्युलाज बघून तुम्हाला फरक लगेच कळत असेल की कसं कोणत्या टेन्स मध्ये कोणत्या व्हॉइसच्या फॉर्म्युला मध्ये काय बदल आहे. त्यातला आपण पहिला बघितला होता सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. इथे फक्त चेंज झालाय. प्रत्येक व्हॉइसचं सेंटेन्स हे ऑब्जेक्टने सुरू झालंय. तुम्ही ते ऑब्झर्व करू शकता. इथे चेंज झालाय तो म्हणजे इज आर. इथे चेंज आहे तो म्हणजे इज आर बीइंग आणि इथे आहे हॅज हॅव बीन. बाकी प्रत्येक टेन्स मध्ये प्रत्येक व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट V3 बाय सब्जेक्ट हे कॉमन आहे. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये सुद्धा ऑब्जेक्ट V3 बाय आणि सब्जेक्ट कॉमन आहे. पॅसिव्ह व्हॉइसच्या प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या फॉर्म्युला मध्ये सुद्धा ऑब्जेक्ट V3 बाय आणि सब्जेक्ट कॉमन आहे. म्हणजेच फक्त चेंज होणार आहे तो म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि बीइंग आणि बीन मध्ये. बीइंग आपण घेतलेला आहे कंटिन्युअस ऍक्शन असल्यामुळे आयएनजी साठी कंटिन्युअस ऍक्शन दाखवण्यासाठी आपण बीइंग घेतलं आणि त्यानंतर V3 ने पुन्हा आपला ऍज इट इज फॉर्म्युला कंटिन्यू केला आणि तेच आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये बीइंग घेतलेला आहे. परफेक्ट आहे म्हणून आणि पुढे आपला फॉर्म्युला ऍज इट इज आहे. म्हणजे प्रत्येक मधला चेंज इथे आपण सिंपल मध्ये घेतलं इज आर V3, इथे आहे इज आर बी आणि इथे आहे हॅज हॅव बीन. हॅज और हॅव का घेतलं कारण आपली ही प्रेझेंट परफेक्ट आहे आणि प्रेझेंट परफेक्टच्या फॉर्म्युलानुसार हॅज हॅव आपण परफेक्ट ऍक्शन शो करण्यासाठी यूज करतो म्हणून आपण इथे हे असं घेतलेलं आहे. हे झालं आपला प्रेझेंट टेन्स चा व्हॉइस. म्हणजे प्रेझेंट टेन्सच्या 3 प्रकाराचा आपण व्हॉइस कसं होऊ शकतं लगेच आपण इझिली कसं करू शकतो हे आपण पाहिलेलं आहे. फ्रेंड्स तर आज आपण बघितलं व्हॉइसची सुरुवात आपण टेन्सने केली प्रेझेंट टेन्सने. त्याच्या आपण प्रत्येकी 3 फॉर्म्युले पाहिले 3 टेन्सचे आणि 3 व्हॉइसचे. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत आणि जर यातलं काही समजलं नाही काही शंका असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचा प्रश्न कळवा, प्रश्न विचारा. मीही नक्कीच तुम्हाला आन्सर देईन. पुढील व्हिडिओ लवकरच येईल. याच्या पुढे आपण पुढचे व्हॉइस कसे करायचे अजून आपले टेन्स बाकी आहेत. टेन्स व्हॉइस मध्ये कसे कन्वर्ट करायचे ते आपण पाहणार आहोत. ते आपण पुढील व्हिडिओ मध्ये नक्की पाहूया आणि तोपर्यंत हे जे मागील व्हिडिओ आहेत किंवा आजचा व्हिडिओ आहे ते पहा.
त्यामध्ये काही शंका असेल तर नक्की विचारा. धन्यवाद.